तर फायनली आपण आलेलो आहोत या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक इमॅजिंग फेअरमध्ये. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक म्हणजेच खास करून फोटोग्राफी प्रिंटर रिलेटेड एका जत्रेत, म्हणजे फेअर म्हणजे जत्रा म्हणतात तसं, तर या जत्रेत आलो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, म्हणजे अगदी HP, सोनी, फुजी फिल्म, कोडक अशा सर्वांचे इथे स्टॉल्स आहेत. तर इथे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, एखादा खास प्रोडक्टबद्दल आपण जाणून घेऊया. चला तर याच एक्झिबिशनमध्ये फिरत असताना फुजी फिल्मच्या काउंटरवर एक फारच वेगळं आणि अनोखं प्रोडक्ट आम्हाला कळाले, ते म्हणजे हा डिस्पोजेबल कॅमेरा. आता ह्याला त्यांनी क्विक स्नॅप फ्लॅश कॅमेरा असं नाव दिलंय. तर हा डिस्पोजेबल कॅमेरा, तर नेमका डिस्पोजेबल म्हणजे काय? म्हणजे तुम्ही ऐकलं असेल डिस्पोजेबल पेन असतो किंवा डिस्पोजेबल पेपर असतो, असा नक्की कॅमेरा डिस्पोजेबल कसा असू शकतो ह्याचबद्दल माहिती देतात फुजी फिल्मचे प्रसन्नजी आपल्यासोबत आहेत. तर प्रसन्नजी, नेमका हा कॅमेरा काय आहे आणि याचा वापर कसा होतो सगळं सविस्तर सांगा. कॅमेरामध्ये एक फिल्म रोल असतो, त्या फिल्म रोलवरती इमेजेस कॅप्चर केले जातात आणि फिल्म रोल प्रोसेस केल्यानंतर ते तुम्हाला पॉझिटिव्ह प्रिंट्स मिळू शकतात. म्हणजे एका वेळेला आपण नेमके या रोलमध्ये किती फोटो घेऊ शकतो आणि ते घेतल्यानंतर ते कसे आपल्याला घेऊन जायचे? 27 फोटो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात एका रोलच्या बरोबर. आणि ते रोल तुम्हाला एखाद्या कलर लॅबमध्ये जाऊन प्रोसेस करावा लागतो आणि तिथेच ते लोक प्रिंट करून पण देऊ शकतात तुम्हाला. तर एकदा हा रोल वापरला की हा कॅमेरा संपला, त्याच्यानंतर परत रियूज नाही करता येत. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॅमेऱ्याची किंमत काय आणि रोलची किंमत काय, आणि म्हणजे कितीला तुम्हाला 27 फोटो पडणार आहेत? अंदाजे कॅमेराची किंमत मी आत्ता सांगू शकतो, कारण आजच कॅमेरा लॉन्च झाला आहे. साधारण एक 2400 रुपये ते 2500 रुपयेच्या दरम्यान या कॅमेराची किंमत असणार आहे. तर असा हा जो क्विक स्नॅप डिस्पोजेबल कॅमेरा आहे, याची कॉस्टिंग तशी थोडी जास्तच आहे, त्यामुळे सामान्यांना परवडेल की माहीत नाही, पण फॉरेनमध्ये याचं फॅड बरेच वर्षापासून आहे आणि आता फायनली इंडियातही लॉन्च झाला आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे दिसेलच. तर अशा प्रकारे हे जे काही फेअर लागले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. विशेष म्हणजे इथे असे काही खास प्रोडक्ट्स आहेत जेणेकरून छोट्या बिझनेसेस तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे की मोबाईल कव्हर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅजेस असतील, त्याच्या ज्या मशीन्स आहेत त्या एकदमच किफायती अशा प्राईसमध्ये इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे 11, 12, 13 जानेवारीला तुम्ही BKCच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये याला भेट देऊ शकता. आणि एखादा छोटा बिझनेस असेल किंवा फक्त माहितीसाठी किंवा तुम्ही याची आवडगार असाल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाणसह मी शशांक पाटील, पुढारी न्यूज, मुंबई.